नमस्कार. नेहमीप्रमाणे श्लोकापासून आपण सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिताय जघान यो पूर्ववैत्याय नमोऽस्तु तस्मै. आपण सूत्रस्थान बघत आहोत आणि सूत्रस्थानामधला 5वा अध्याय आपण बघत आहोत. तर 5व्या अध्यायामध्ये आपण काही श्लोक पहिले द्रवद्रव्य विज्ञानीय जे आहेत त्याच्यामधले पाहिलेले होते. सो ह्या 5व्या अध्यायामध्ये सगळ्या ठिकाणी पाण्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याला आपण कोणतं पाणी प्यावं, कोणतं नाही प्यावं, कोणत्या पद्धतीनं विशिष्ट कोणकोणत्या पद्धतीनं पाणी प्यावं. त्याच्या बरोबरीनं आणखीन काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण कधी पाणी प्यावं ह्या सुद्धा आपण गोष्टी ह्याच्यामध्ये अध्यायामध्ये वाचत आहोत. सो ह्याच्यामध्ये आपले काही श्लोक झालेले होते आणि त्याच्यामध्ये समस्थूल कृशाहा भक्त मध्यांत प्रथमांबुपाहा इथपर्यंत आपलं झालेलं होतं. सो पाणी कोणत्या वेळेला प्यायल्यानंतर कोणते परिणाम येतात हे पाहण्यासाठी आपण हा श्लोक बघितलेला होता. ज्या वेळेला आपण सम म्हणजे ह्याच्या सोबत आपण पाणी पिऊ, आहाराच्या सोबत पाणी पिऊ तर समत्व मेंटेन करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर आहाराच्या आधी जर पाणी प्यायलं तर कृशत्व येण्याच्या दृष्टीने त्याचा परिणाम येत असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपल्याला असं दिसतं की जेवणाच्या नंतर पाणी प्यायलं तर ते जे आहे ते स्थूलत्व आणण्यासाठी कारणीभूत असतं आणि म्हणूनच समस्थूल कृशाहा भक्त मध्यांत प्रथमांबुपाहा असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरची जी महत्वाची गोष्ट आहे ना ती म्हणजे शीतम मदात्ययग्लानी मूर्छा छर्दी श्रमभ्रमान तृष्णोष्ण दाह पित्तास्र विषाण्यंबू नियच्छति आणि त्याच्यानंतर दीपनम पाचनम कंठम लघुष्णम बस्तिशोधनम हिद्माद्मान निलश्लेष्म सद्य शुद्धी नवज्वरे. तर कशा पद्धतीनं हे थंड पाणी आणि गरम पाणी या गोष्टींचा उपयोग होत असतो हे या पाण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. जे शीतजल आणि उष्णजल. आता इथे शीतजल जेव्हा आपण म्हणतो ना तर त्यावेळेला हे शैत्य जे आहे तर त्याचा संबंध जो आहे ना तर हे शैत्य म्हणजे अगदी फ्रीज मधनं काढलेलं थंडगार पाणी या अर्थाने नाही आहे. मग हे पाणी कुठलं आहे तर हे जे पाणी आहे ना ते नॉर्मल रूम टेम्परेचरचं किंवा ज्याला आपण हे म्हणतो काय म्हणू ज्याला सर्वसाधारणतः झऱ्याचं असणारं किंवा थंड असणारं या अर्थाने जो आहे ना तर हे शीतजल तर त्याच्या संदर्भामध्ये वर्णन आलेलं आहे. मग हे जे शीतजल आहे ना तर त्याचे गुणधर्म काय तर शीतम मदात्ययग्लानी मूर्छा छर्दी श्रमभ्रमान. शीतजल जे आहे ते काय करतं तर मदात्यय ग्लानी मूर्छा छर्दी श्रम आणि भ्रम ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. मग आता आपल्याला माहितीये की थंडगार पाणी जे आहे तर कुठलीही एखादी व्यक्ती समजा काही कारणास्तव इव्हन ट्रेन मध्ये रस्त्यावरती किंवा कुठल्याही एखाद्या ठिकाणी जर चक्कर वगैरे येऊन पडली असेल तर तिथे आपण पहिली महत्वाची जी गोष्ट करतो ना ती म्हणजे त्याच्या अंगावरती पाणी शिंपडणं ही गोष्ट महत्वाची करत असतो. सो त्याप्रमाणे ग्लानी कमी करण्याचं कारण किंवा ग्लानी कमी करण्याचं काम जे आहे ना तर ते हे थंड पाणी करत असतं आणि म्हणून थंड पाण्याचं महत्व आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जे थंड पाणी आहे ना तर ते विशेषत्वाने मदात्य घालवण्यासाठी सुद्धा उपयोगाचं आहे. आता ज्या वेळेला पेशंट मदात्याचा असतो किंवा आपण ज्याला म्हणतो की बऱ्याच वेळेला हे आपण बघतो की पेशंट जो आहे त्याला सांगून सुद्धा बऱ्याच गोष्टी सुटत नसतात, व्यसनं सुटत नसतात. तर त्या दृष्टीने थंड पाणी जे आहे ना तर ते तृप्ती आणणारं असं पाणी आहे आणि म्हणूनच हे तृप्ती आणणारं जे पाणी आहे ना तर त्याचा संबंध किंवा त्याचा उपयोग जो आहे तो मदात्यय घालवण्याच्या दृष्टीने होत असतो आणि म्हणून हे महत्वाचं आहे की शीतम मदात्यय ग्लानी मूर्छा घालवण्यासाठी सुद्धा ह्याचाच उपयोग होत असतो.
त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे की छर्दीचा संबंध जो आहे ना तो सुद्धा ह्या विशेषत्वाने थंड पाण्याशी येत असतो. आता प्रत्येक वेळेला तुम्ही विचाराल की थंड पाणी प्यायल्याने थोडीच असं छर्दी कमी होणार आहे किंवा थंड पाणी प्यायल्याने थोडीच उलटी थांबणार आहे का? तर नक्कीच थांबते. तर कशा पद्धतीनं ती वापरायची ना ते सुद्धा महत्वाचं राहतं. सो ह्याच्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो ना मद्यात्याच्या बाबतीमध्ये, छर्दीच्या बाबतीमध्ये, तर छर्दीच्या बाबतीमध्ये विशेषत्वाने विचार करत असताना आपण एक गोष्ट बघायला हवी, की हे जे थंड पाणी आहे ना, ते हातावरती घ्यावं आणि थोडंसं मानेला, पाठीमागे लावायला हवं. तसं जर केलं तर छर्दीचा जो वेग असतो ना, तो कमी यायला मदत होत असते. इव्हन वमनाचे जे पेशंट असतात, तर वमन वेग झाल्यानंतर, पूर्ण वमन झाल्यानंतर आपण त्याला काय सांगतो, की चेहरा धुवून घे, मानेला थोडंसं पाणी लाव. हे मानेला पाणी लावलं ना, की त्याच्यामुळं काय घडतं, तर एक महत्वाची गोष्ट होते ती म्हणजे त्याच्यामध्ये मानेला पाणी लावल्यामुळं जो वेग असतो ना किंवा जो इम्पल्स आहे वमनाचा, व्हॉमिटिंग सेंटर जे आहे ना, तर ते शांत होतं आणि त्या दृष्टीने ह्या छर्दीमध्ये सुद्धा थंड जलाचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर श्रम आणि भ्रम. काही वेळेला जेव्हा आपण थकून भागून उन्हातून अ, किंवा खूप कष्ट करून असं ज्या वेळेला बाहेरून आत आलेलं असतो, तर त्यावेळेला घरात आल्यानंतर पहिल्यांदा काय हवं असं विचारल्यानंतर थंड पाणी द्या असं म्हणावंसं वाटतं नेहमीच. किंवा सरबत जर असेल तर ते गरम करून दिलं तर अशा वेळेला चांगलं नाही वाटत. तुम्ही म्हणाल गरम सरबत कुठे प्यायलं जातं? तर जिथे-जिथे पोटं खराब असतात किंवा लूज मोशन्स आहेत, अतिसारासारखी संप्राप्ती आहे, ग्रहणी आहे, तर तिथे गरम पाण्यातलं लिंबू सरबत, प्रवाळ पंचामृत घालून हे अतिशय उत्तम औषध ठरतं. परंतु आता जर का इथे थंडपणा हवा आहे शरीराला, कारण की शरीर तप्त झालेलं आहे, संतप्त झालेलं आहे श्रमानी किंवा भ्रमानी. तर अशा वेळेला मात्र तिथे काय महत्वाची गोष्ट राहते, ती म्हणजे थंड पाणी आणि त्याच्यामुळे श्रम आणि भ्रम घालवण्याच्या दृष्टीने सुद्धा थंड पाण्याचा उपयोग खूप चांगला होत असतो. आता श्रम आणि भ्रमाच्या दृष्टीने आपण जेव्हा थंड पाण्याचा उपयोग म्हणतो ना, तर त्याचं महत्व असं इथे राहतं, की हे पाणी पिण्यासाठी सुद्धा असेल किंवा हे पाणी स्पर्शनासाठी सुद्धा असेल. म्हणजेच खूप थकल्यानंतर थंड पाण्याने, रूम टेम्परेचरच्या पाण्याने जर का आपण अंघोळ केली ना, तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये थकवा कमी झालेला दिसतो. आणि म्हणूनच हे श्रम आणि भ्रम घालवण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. भ्रम असं म्हणत असताना चक्कर येणं किंवा गरगरणं हे 2 गोष्टी आहेत. मूर्छा आणि भ्रम याच्यामध्ये फरक थोडाफार निश्चितच आहे. मूर्छा म्हणजे एकदम फेंटिंग ज्याला म्हणतो तशा वेळेला आणि भ्रमर म्हणत असताना नुसतंच चक्करल्यासारखं वाटतंय असं असताना सुद्धा थंड पाण्याचा उपयोग चांगला होत असतो. इव्हन काही पेशंटमध्ये म्हणजे काही केसेस मला नक्की अशा सांगाव्याशा वाटतील, की खूप गरम पाण्याने अंघोळ करायची ह्या लोकांना सवय असते आणि फार जास्त गरम पाण्याने जर का अंघोळ केली गेली ना, तर काय घडतं, तर त्या उष्णतेने शरीरामधलं तापमान सुद्धा वाढत असतं आणि त्याच्यामुळे बीपी काही वेळेला वाढत असतं. आणि बाहेर आल्यानंतर एकदम थोड्याफार प्रमाणामध्ये एजेड जी लोकं असतात ना, त्यांना फेशियल पाल्सी बसणं वगैरे अशा गोष्टी घडतात. अंघोळ झाल्यानंतर विशेषत्वाने आणि म्हणून अंघोळीचं पाणी जे आहे ना, ते अतिशय उष्ण हे कधीच नसावं. मात्र ते कसं असावं, तर शरीराला सेम टेम्परेचरचं अशा पद्धतीनं ते पाणी असलं पाहिजे आणि म्हणून भ्रम घालवण्याच्या दृष्टीने सुद्धा हे शीतजल जे आहे ते उपयुक्त ठरत असतात. त्याच्यानंतर पुढचा जो श्लोक आहे तृष्णा अ, तृष्णोष्ण दाह पित्तास्त्र विषाण्यंबू नियच्छति. तृष्णा, उष्ण, दाह, पित्त, रक्त, विषाणी. विष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची विष आणि हे जे अंबू म्हणजे शीत अंबू नियच्छते. हे जे पाणी आहे ना, तर ते घालवणारं असं उपयोगी म्हणून ठरतं. मग ह्याच्यामध्ये आणखीन काय-काय घालवतं ते? तर तृष्णा, उष्णता. तृष्णा खूप तहान जी लागते ना, तर कितीही गरम पाणी प्यायल्यानंतर ती भागत नाही. ॲट टाईम्स असं होतं, की आपण थंड पाणी फ्रिजमधलं म्हणून पितो ना, तर त्यावेळेला ती तहान भागत नाही, असाही एक अनुभव असतो. मात्र ज्या वेळेला रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं जाताना, थंड पाणी म्हणजे एकदम चिल्ड या अर्थाने नाहीये बरं का. इथे थंड पाणी म्हणजे रूम टेम्परेचर या अर्थाने घ्यायला पाहिजे. तर हे जर का पाणी आपण घेतलं ना, तर त्याचा परिणाम असा होता, की तृष्णा म्हणजे तहान जी सारखी होत असते ना, ती गोष्ट कमी येते. खूप तहान लागत असेल ना, तर अजून एक उत्तम त्याच्यावरचा उपाय आहे बरं का. जर का तुम्ही बघितलं असेल, की काही वेळेला पोस्ट ऑपरेटिव्ह जे पेशंट्स असतात, तर त्यांच्यामध्ये IV चालू असतं
नील बाय माउथ असं असतं आणि पेशंटला तहान लागत असते, घशाला कोरड पडत असते. मग अशा वेळेला घशाला कोरड पडत असताना काय केलं जातं, तर फक्त चमचाभर पाणी जिभेला, ओठांना असं लावलं जातं. म्हणजे बाहेरून पाणी लावल्यानंतर सुद्धा तृष्णा जी आहे ना, ती शमत असते. त्याचप्रमाणे जर का खूप जास्त तहान-तहान सारखी होते असं जर असेल ना, तर नॉर्मल रूम टेम्परेचरच्या पाण्याने अंघोळ करणं किंवा पाण्यामध्ये बसणं, अवगाह करणं किंवा स्विमिंग पूलमध्ये जाऊन बसणं, ह्या गोष्टींचा सुद्धा उपयोग चांगला होत असतो. फक्त या तृष्णेचं सुद्धा निदान जे आहे ना, ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो, तर ते बघायला पाहिजे. त्याच्यानंतर उष्णता. उष्णता कमी करण्याच्या दृष्टीने थंड जलाचा उपयोग खूप चांगला होत असतो. आता उष्णता म्हणत असताना एक नॉर्मल ज्याला आपण म्हणतो, की स्वयंपाक झाला, पाणी झालं, हे झालं, ते झालं आणि त्याच्यानंतर आपण बसलेलो आहोत आणि उष्णता खूप जास्ती आहे, असं जर असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला विचार निश्चित करता येईल, की अरे हे उष्ण जे आहे ना, तर ते घालवण्यासाठी आपण 1 ग्लासभर पाणी पोळ्या वगैरे झाल्यानंतर प्यायलं जातं. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांनाच घरी स्वयंपाक करायला लागतोय, तर त्यांना प्रत्येकालाच हा अनुभव निश्चितच असेल. परंतु ह्याच्याही पुढची स्टेज म्हणून ज्याला आपण हीट स्ट्रोक वगैरे म्हणतो ना, तर त्या संदर्भामध्ये ह्याचा खूप महत्त्वाचा रोल राहतो. मग हीट स्ट्रोक असताना किंवा त्याच्यामध्ये आपण जेव्हा म्हणतो, की अ, बाहेर खूप जास्ती ऊन असताना किंवा ज्याला आपण अगदी कच्छच्या रणात वगैरे असताना खूप ऊन असताना, असं जर बघितलं ना, तर तिथे विशिष्ट त्या टेम्परेचरमुळं शरीरातलं पाणी जे असतं ना, ते खूप मोठ्या प्रमाणात डेप्लीट व्हायला सुरुवात होत असते आणि अशा वेळेला थंड जलाचा उपयोग होत असतो. मग त्यावेळेला संपूर्ण अंगावरती थंड पाण्याच्या घड्या ठेवणं किंवा विशेषतः कपाळावरती, हृदयावरती थंड पाण्याच्या घड्या ठेवणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. सो ह्या दृष्टीने हे महत्त्वाचं राहतं, की तृष्णा, उष्णता, त्याच्यानंतर दाह. उष्ण दाह असा एक शब्द आपण एकत्र घेऊ शकतो. ज्याला हीट स्ट्रोक असं म्हटलं जातं. आता हा दाह असं म्हणत असताना ना, वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या राहतात. म्हणजे गरम होणं या अर्थाने एक झालं. मग आता उष्णता म्हटल्या आणि परत दाह म्हटलं, तर हे 2-2 ठिकाणी का बरं म्हटलेलं असणार आहे? ह्याचाही विचार व्हायला पाहिजे. दाह असा जर शब्द वापरला जातो ना, तर त्याला एक इन्फ्लमेशन असा एक आता आपण बऱ्याच ठिकाणी वापरलेला बघतो. म्हणजे आयटिस लावल्यानंतर जी गोष्ट घडते ना, म्हणजे पेरिटोनियमचे इन्फ्लमेशन, पेरिटोनायटिस, रेटायनाचं इन्फ्लमेशन, रेटायनायटिस या अर्थाने. तर तसा जर दाह शरीरामध्ये असेल, तर थंड पाण्याचा उपयोग होतो. मग हे वेगवेगळे इन्फ्लमेशन जे आहेत ना, ती जास्त करून आपण बघतो, तर प्रमेहामध्ये होत असतात आणि त्या दृष्टीने म्हणून म्हणजे न्यूरायटिस असताना या थंड पाण्याचा उपयोग होत असतो. सो मग हे थंड पाणी आहे ना, ते जर सिद्धजल किंवा वेगवेगळे हिम जर आपण वापरले, तर त्याचा परिणाम चांगला दिसेल. तर त्या दृष्टीने ह्या दाहाकडे आपण बघू शकतो. दाह ही गोष्ट असताना बऱ्याच वेळेला रक्ताचा त्याच्यामध्ये संबंध असतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच रक्तप्रसादन करणारी औषधं अभ्यंतरतः आणि बाहेरून देत असताना सिद्ध जल म्हणजे गुलाबजल किंवा केवड्याचं पाणी किंवा केतकी किंवा ह्याचं कमळाचं पाणी, ह्या पाण्यांचं जर का हिम वापरले गेले ना, तर त्याचा परिणाम चांगला येतो. आणि म्हणूनच दाह शमन म्हणून हे थंड जल उपयोगी असतं. कुठल्याही समारंभामध्ये आपण बघतो, की बाहेरून आल्यानंतर गुलाबजल शिंपडलं जातं. तर गुलाबजल हे हिम हिम आहे गुलाबाचा. तर त्या दृष्टीने गुलाबजल देणं, हे एक शांतता, तृप्ती येणं ह्या दृष्टीने महत्त्वाचं राहतं. त्याच्यानंतर पित्तास्त्र. पित्तास्त्र म्हणजे पित्त रक्त म्हणजेच रक्तपित्त. रक्तपित्तासाठी अतिशय उत्तम असं हे थंड पाणी असतं. दाह कमी करणार आहे. त्याच्यानंतर विष कमी करण्याच्या दृष्टीने थंड पाणी महत्त्वाचं आहे. तर विष जी आहेत वेगवेगळी शरीरामध्ये जंगल विष असो किंवा खनिजातनं उत्पन्न झालेलं विष असो किंवा आहारातनं उत्पन्न झालेलं विष असो, ज्याला आपण दूषी विष असं म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे या विषांसाठी थंड पाणी हे उपयोगी असतं. विष हे उष्णता असणार आहे, ओजाला विरोधी आहे आणि ओज हे शैत्य प्रधान असं आहे. आणि शैत्य प्रधान असताना शरीरातलं ओज टिकावं या दृष्टीने ह्या थंड पाण्याचा उपयोग होत असतो. आणि म्हणून थंड पाणी हे सर्वथाई व वर्ज्य वगैरे असं बिलकुल नाहीये. फक्त ते चिल्ड वॉटर असा अपेक्षित नाहीये त्याचा अर्थ, एवढं मात्र लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतरचे जे 2 श्लोक आहेत, दीपनम पाचनम कंठ्यम, लघुष्णम बस्ती शोधनम, इद्माद्मान निलश्लेष्म सद्य शुद्धी नवज्वरे. कासाम पीनस श्वास पार्श्ववृक्षुच शस्यते. हे उष्ण जलाच्या संदर्भामधले श्लोक आहेत. मग आता ह्याच्यामध्ये दीपनम, पाचनम, कंठ्यम, लघु उष्णम, बस्ती शोधनम. आता हे उष्ण जल कसं आहे? त्याचे गुणधर्म काय आहेत?
थंड जलाचं आपण बघितलं, की ह्या पद्धतीत आहेत. वेगवेगळे ना ट्रेकर्स असतात. तर सोबत पाणी थोडंफार नेत असतात. चढायचं जिथे-जिथे असेल, मिळेल नाही मिळेल ह्या दृष्टीने. आता सह्याद्रीचे वगैरे ट्रेक्स करत असताना थंड पाणी घेऊन जावं, म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घेऊन जावं. आणि हे ट्रेक्स करत असताना त्याच्यामध्ये लिंबू, साखर, मीठ वगैरे ह्या गोष्टी वापराव्यात. हेच समजा आपण हिमालयन ट्रेक्स करतोय, की जिथे प्रचंड थंडी आहे. तर गरम पाणी सोबत नेल्यानंतर सुद्धा ते थंडच होणार आहे. म्हणून ते थर्मास फ्लास्क वगैरे बऱ्याच वेळेला वापरले जातात. कारण की शरीराची उष्णता मेंटेन करणं हे सुद्धा महत्वाचं काम आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट, अशा वेळेला चालताना पायात गोळे वगैरे खूप येतात ना, तर त्याच्यासाठी बारीक करून साधारण 1 लिटरला 10 गोळ्या अशा प्रवाळ पंचामृताच्या त्याच्यामध्ये घालायच्या. असं केल्यामुळे काय होतं माहितीये, बऱ्याच वेळेला ते जे पायात येणारे गोळे वगैरे जे असतात ना, हे कमी येऊन जातात. सो जास्त पद्धतीनं चाल जी असते ना, ती ईझी होऊन जाते, ती सोपी होऊन जाते. म्हणून थंड पाणी आणि उष्ण पाणी कधी वापरायचं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग दीपन आणि पाचन करणारं असे हे उष्ण जल आहे. आता जे गरम पाणी आहे ना, ते दीपन पाचन आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेला जेवताना गरम पाणी पिणं ही गोष्ट खूप महत्वाची राहते. हा एक महत्वाचा भाग आहे किंवा चिकित्सेचा भाग आहे असं पण म्हणायला पाहिजे. बऱ्याच वेळेला विशेष करून मुंबई किंवा जिथे-जिथे अनुप्रदेश आहे, अशा ठिकाणी जेव्हा आपण बघतो ना, तर गृहिणीसारख्या व्याधीचे खूप सारे पेशंट आपल्याला दिसतात. मग असे जे गृहिणीचे पेशंट असतात किंवा पोटाच्या संदर्भातले असतात किंवा IBSचे पेशंट असतात, त्यांच्यामध्ये आपण एवढा एक बदल करायला पाहिजे, की जेवताना गरम पाणी प्या, ही गोष्ट सांगायला पाहिजे. म्हणजे काय होईल, की दीपन होईल आणि पाचन होईल. दीपन आणि पाचन झाल्यामुळे अग्नीचं औदार्य वाढेल. अग्नीचं औदार्य वाढल्यामुळे काय होईल, तर निश्चितच त्यांचं पचन चांगलं होईल आणि तीनही अवस्था पाक चांगली झाल्यामुळं त्यांना व्याधीपासून आपल्याला मुक्तता लवकर देता येऊ शकते. मग या ठिकाणी नुसतंच गरम करून पाणी प्या, असं जर का आपण पेशंटला म्हटलं ना, तर पेशंट बऱ्याच वेळेला नाही करत. मग अशा वेळेला आपण त्याला ना सिद्ध जल द्यावीत. मग मुस्ता सिद्ध जल किंवा उशीर सिद्ध जल ह्या पद्धतीनं जर का दिली गेली ना, तर त्याचा परिणाम जो आहे, तर तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं ह्या व्याधींमध्ये मिळवता येतं. आणि हे पाणी जे आहे ते दीपन आणि पाचन असं करणारं असल्यामुळं मुख्यतः त्याचा परिणाम जो आहे तो अग्नीवरती होत असतो. त्याच्यानंतर कंठ्यम, कंठासाठी उपयुक्त असं आहे. आता आपण ह्या कोरोनाच्या काळामध्ये बघतोय, की गरम पाणी प्या असं सुरुवातीला खूप पेशंट्समध्ये सांगितलं गेलं आणि त्याचा परिणाम सुद्धा खूप चांगला येतो. याचं कारण कंठामध्ये ज्या वेळेला आपण विचार करू ना, तर कंठ हे कफाचं स्थान म्हटलेलं आहे आणि हे कफाचं स्थान असल्यामुळं कंठ उपलिप्तता काढण्याच्या दृष्टीने किंवा कंठामध्ये खुरखुरक असताना, खरखरीतपणा असताना याच्यासाठी म्हणून गरम पाण्याचा उपयोग खूप चांगला होत असतो. आणि म्हणूनच हे गरम पाणी जे आहे ते विशेष करून मग जे गाणारे लोक असतात ना, गायक असतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग खूप चांगला दिसतो. त्याच्यानंतर लघु उष्णम आणि बस्ती शोधनम. लघु आहे, उष्ण आहे आणि बस्तीचं शोधन करणार आहे. लघु आहे गरम पाणी असल्यामुळं आणि म्हणून एक विशिष्ट पद्धतीनं पाण्याचा काढा असा एक दिला जातो. अ, मला वाटतं वैद्य लावगणकर सर जे आहेत ना, तर त्यांच्या परंपरेमध्ये अशा पद्धतीचा पाण्याचा काढा असं वापरण्याची पद्धत आहे. तर त्याच्यामध्ये पाण्याचा काढा म्हणजे काय? तर पाणी घ्यायचं आणि 1 अष्टमांश पर्यंत ते आटवायचं. म्हणजे पाण्याचा काढा झाला. मग आता ह्याच्यामध्ये शुद्धी जर का आपण म्हटली ना, तर त्याच्यामध्ये फक्त जंतुघनत्व असं अपेक्षित नाहीये. मग काय अपेक्षित आहे? तर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये उष्णता अ, मुरल्यासारखी किंवा उष्णतेचा परिणाम किंवा उष्णतेचा संस्कार त्या पाण्यावरती होतो. आणि असा उष्णतेचा संस्कार पाण्यावरती झालेला असल्यामुळं काय घडतं? तर त्याचा परिणाम जो आहे तो शरीरामध्ये विकृत पाणी किंवा क्लेद उत्पन्न न करणं या दृष्टीने महत्वाचं राहतं आणि म्हणून असा पाण्याचा काढा एक देण्याची पद्धत आहे. त्याच्यानंतर दीपनम, पाचनम, कंठम, लघु उष्णम, बस्ती शोधनम ही एक गोष्ट महत्वाची आहे. आता बस्ती शोधणं असं म्हणत असताना आपण बऱ्याच वेळेला विचार करतो, की बस्ती शोधणं असेल, तर बस्ती शोधन म्हणजे काय? तर शरीरातला जो क्लेद आहे, जो मूत्र स्वरूपामध्ये बस्तीमध्ये एकत्रित केलेला आहे. मग या ठिकाणी तर खरं जर बघितलं आपण तर उष्ण जलापेक्षा शीतजलाचा वापर व्हायला हवा ना, असं वाटतं. परंतु ज्या वेळेला ह्या बस्तीमध्ये क्लेद मूत्राच्या स्वरूपामध्ये एकत्रित झालेला आहे. परंतु ते जर का बाहेर पडत नसेल, प्रवर्तित होत नसेल, तर मग त्याच्यामध्ये बस्ती शोधनाची आवश्यकता होते.
आणि अशा वेळेला हे जे गरम पण आहे ना, तर त्यामुळे वाताची गती प्राकृत होते आणि म्हणून बस्तीशोधन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बऱ्याच वेळेला आपण असं बघितलं असेल, की युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचे जे पेशंट्स असतात ना, तर हे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचे जे पेशंट असतात, तर त्याच्यामध्ये विशेषत्वाने पाणी प्यायल्यानंतर पोट डब्ब होतं, असं बरेच जण सांगत असतात. आणि पाणी प्यायल्यानंतर जर का पोट डब्ब होत असेल ना, तर त्याचा परिणाम म्हणून काय व्हायला लागतं, तर पाणी घेतलं जातं, की युरिनला साफ होईल म्हणून आणि युरिनला तर काही साफ होत नाही फारशी, परंतु पोट मात्र डब्ब होत राहतं. मग अशा वेळेला इथे थंड पाणी घेण्यापेक्षा महत्वाची गोष्ट जी राहते ना, ती म्हणजे गरम पाणी घेणं आणि मग गरम पाणी घेत असताना सुद्धा आपण वेगवेगळी सिद्ध जल तिथे वापरली गेली पाहिजेत आणि त्याचाही परिणाम चांगला येतो. म्हणजे जसं बस्ती शोधन करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत, तर त्याच्यामध्ये उशीर सिद्ध जल वापरणं ही एक गोष्ट महत्वाची राहते. त्याच्यानंतर आणखीन काय वापरावं, तर त्याच्यामध्ये मुस्ता सिद्ध जल किंवा षडंगोदक ह्या गोष्टी आपण निश्चित वापरू शकतो. सो त्या दृष्टीने बस्ती शोधन करत असताना उष्ण जल वापरलं गेलं पाहिजे. हा एक महत्वाचा भाग जो आहे ना, तो लक्षात घ्यायला पाहिजे. आणखीन एक ह्याच्यानंतरची महत्वाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये हिदमादमान निलश्लेष्म सद्य शुद्धीज्वर नवज्वरे. हिदमा उचकी लागलेली असताना काय व्हायला पाहिजे, तर गरम पाणी पिलं गेलं पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं बरं का, उचकी लागल्यानंतर काय तर वरती बघा हे एक सांगितलं जातं. त्याच्यानंतर मध जे असतं ना, तर मधाचे एक बोट चाटा म्हणजे मग उचकी थांबेल. पण गरम पाणी जे आहे ना, ते प्यायल्यानंतर काय होतं, तर वाताची गती जी आहे ती प्राकृत होते आणि वाताची गती प्राकृत झाल्यामुळं हिदमा म्हणजे काय आहे, तर 2 वायूंची टक्कर झाल्यामुळे थोडक्यात जसा आवाज येतो त्या पद्धतीने येतो. मॉडर्ननुसार आपण बघतो, की डायफ्राम असतो त्याचं कंट्रॅक्शन होत असतं आणि त्याच्यामुळे होत असतं. तर हे इरिटेशन झाल्यामुळे कंट्रॅक्शन होत असतं. तर ते इरिटेशन कमी करण्याचं काम जे आहे ना, तर ते गरम पाणी करतं आणि म्हणून हिदमा कमी करण्याच्या दृष्टीने गरम पाण्याचं महत्त्व आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये आदमानं पोट डब्ब होणं. मग अशीच मी याचं एक्सप्लेनेशन दिलं, की ज्यावेळेला बऱ्याचदा युरिनला साफ व्हावं म्हणून थंड पाणी प्यायलं जातं आणि पोट डब्ब होतं. तर ते पोट डब्ब होणं, गुब्बारा धरणं ह्या गोष्टी होऊ नयेत ह्या दृष्टीने आदमानं ही गोष्ट जास्त महत्त्वाची राहते. त्याच्यानंतर अनिल श्लेष्म. अनिल म्हणजे वात कमी करणारं आणि कफ कमी करणारं असं हे पाणी आहे. म्हणजे वात आणि कफ चं योग्य पद्धतीनं वाताची गती निर्माण करणं आणि कफाचं शोषण करणं ह्याच्यासाठी हे गरम पाणी उपयोगी पडतं. त्याच्यानंतर सद्य शुद्धी नवज्वरे. सद्य शोधन ज्याचं झालेलं आहे त्याचं. म्हणजे ज्यांनी आत्ता नुकतेच पंचकर्मांपैकी वमन विरेचन किंवा शोधन बस्ती घेतलेली आहे. असा जो आहे त्याने गरम पाणी प्यावं. याचं कारण काय? तर ज्या वेळेला शोधन केलं जातं ना, त्या वेळेला एक गोष्ट महत्त्वाची राहते, की हे शोधन करत असताना वाताची गती आहे ना, ती आपण आयदर जास्त प्रमाणात प्रोड्यूस करतो किंवा वाताची गती जी आहे म्हणजे वमन हे विरुद्ध गतीने होणारी गोष्ट आहे. सो वमन, विरेचन, बस्ती किंवा नस्य किंवा रक्तमोक्षण ह्या सगळ्याच ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वाताच्या गतीचा प्रत्येक ठिकाणी विचार केलेला आहे. आणि त्या गती पुन्हा प्राकृत व्हाव्यात यासाठी शुद्धी झालेली असताना, सद्य पंचकर्म झालेलं असताना आपण गरम पाणी घ्यायला हवं. आणि त्या दृष्टीने आपण ज्या वेळेला पंचकर्माच्या संसर्जन क्रमामध्ये पेशंटला सांगतो की नाही, तर पेया विलेपिम कृतम अकृतम च युषम रसम त्रिनुभयम तथैकम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. परंतु त्याच्या बरोबरीनं अजून एक गोष्ट महत्वाची आहे, की सद्य शुद्धी असं म्हणत असताना हे शोधन झाल्यानंतर गरम पाणी पिणं हा सुद्धा एक अन्नकाल धरायला हवा, ही सुद्धा गोष्ट महत्वाची राहते. तर त्या दृष्टीने हे बघायला पाहिजे. त्याच्यानंतर नवज्वर. नुकताच आलेला ज्वर असताना नुसतं गरम पाणी जरी प्यायलं ना, तरी गरम पाणी हे स्वेदन करणारं आहे आणि गरम पाणी हे स्वेदन करणारं असल्यामुळं स्वेद प्रवृत्ती जर व्हायला लागली, तर त्या स्वेद प्रवृत्तीमुळं काय गोष्ट घडते, तर गरम पाणी प्यायल्यानंतर नवज्वर असेल, तर तो जाण्यासाठी मदत होते आणि म्हणून नवज्वरामध्ये गरम पाणी पिणं ही गोष्ट महत्वाची राहते. त्याच्यानंतर कास आम पीनस श्वास पार्श्वरूप क्षु च शस्यते. आणखीन कोणकोणत्या व्याधींमध्ये गरम पाणी उपयुक्त आहे? तर कास, खोकल्यामध्ये हे पाणी गरम जे आहे ते उपयुक्त आहे. त्याच्यानंतर आम पिनस. पिनस म्हणजे सर्दी. आम पिनस म्हणजे न पिकलेली सर्दी या अर्थाने किंवा नुसता वेगळा आम आणि वेगळा पिनस असं सुद्धा घेऊ शकतो. या शरीरामध्ये कुठेही सामता असताना गरम पाणी पिणं हा एक भाग किंवा शरीरामध्ये आम पिनस असताना गरम पाणी पिणं हा एक भाग राहतो. सो ह्या दृष्टीने ही महत्वाची गोष्ट की कासामध्ये, श्वासामध्ये किंवा पार्श्वरूप म्हणजे पार्श्वरुजा
ज्याला प्लुरसी वगैरे आपण आजकालच्या भाषेमध्ये बोलतो. तर ह्या गोष्टींमध्ये गरम पाणी पिणं हे गरजेचं राहतं. आणि गरम पाणी प्यायल्यानंतर काय होतं, तर वाताची गती प्राकृत कास म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्या डोक्यात असतं, की कफ कमी व्हायला पाहिजे. तर कासाची जी संप्राप्ती जी आहे ना, ती अधःप्रतिहतो वायू अशी संप्राप्ती आहे. सो वाताची गती प्राकृत करणं हे महत्वाचं आहे. तसंच श्वासाची गती आहे कासवृद्ध्या भवेत् श्वास पूर्वैर्वा दोषकोपनैः. असं असल्यामुळे श्वास बरा करण्यासाठी सुद्धा कासाच्या संप्राप्तीचा विचार करायला लागतो आणि म्हणूनच पुन्हा वाताचा विचार करायला लागतो. आणि ह्याच कारणासाठी कास आणि श्वास यांचा चिकित्सा करत असताना गरम पाण्याचं महत्व आहे. त्याच्यानंतर अनभिषंदी लघुच तोयम क्वथित शीतलम. क्वथित शीतल म्हणजे क्वथित म्हणजे काढा केलेलं आणि शीतल म्हणजे थंड. क्वथित हे काय आहे तर ज्याला आपण केलेलं या अर्थाने जे म्हणतो कबूधावी असं काहीतरी म्हटलं जातं संस्कृत नाही. सो क्वथित म्हणजे काढा करून थंड केलेलं असं जे पाणी आहे. मग आता प्रत्येक वेळेला पेशंट म्हणतो आम्हाला इच अँड एव्हरी टाइम काही गरम पाणी जमणार नाही, तुम्ही काहीतरी ऑप्शन सांगा. मग आपण बऱ्याचदा सांगतो की ठीक आहे, गरम करून गार केलेलं पाणी सुद्धा चालेल, एकदाच उकळून ठेवा. मग हे एकदा उकळून ठेवलेलं जे पाणी आहे ना, ते कसं आहे तर अनभिषंदी, हे अभिषंद न उत्पन्न करणारं असं आहे. अदरवाईज रेग्युलर जे पाणी आहे ना, ते अभिषंद उत्पन्न करतं आणि म्हणूनच पोटात डब्ब होणं ही गोष्ट घडत असते. तर अनभिषंदी लघुच थंड असलं तरी सुद्धा ते जड नाहीये पाणी, हलकं होतं. तोयम क्वथित शीतलम. काढा केलेलं जे पाणी आहे ते अनभिषंदी आणि लघु अशा पद्धतीने असतात. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी सामत आहे आपल्याला अभिषंद नाही वाढायला पाहिजे असं जिथे जिथे वाटतं ना, तर अशा ठिकाणी आपण देताना हे काढा केलेलं पाणी अशा पेशंट्स मध्ये वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर पित्तयुक्त हितम दोषे विवशितम तत्त्रिदोषकृत. विवशित म्हणजे शिळं झालेलं. शिळं म्हणजे काय तर रात्री भरून ठेवलेलं सकाळचं पाणी अशा अर्थाने विवशित असं बरं का. ते कसं आहे पित्तयुक्ते, पित्ताधिक्य असलेल्या विकारांमध्ये पित्तयुक्ते हितम दोषे हितकर आहे. म्हणजे जिथे जिथे पित्त विकार आहेत तर अशा ठिकाणी रात्री भरून ठेवलेलं आणि सकाळी घेतलेलं असं जे पाणी आहे ते हितकर आहे. हे कशामध्ये हितकर आहे? ज्या वेळेला आपण ते पाणी क्वथित शीतल आहे अशा वेळेला. म्हणजे काय? तर आता पित्त विकार असतील तर गरम पाणी जे आहे ते त्रास देणार आहे. बरोबर? म्हणजे आपण मगाशी उष्ण जलाच्या संदर्भात बघितलं. शीतल जल जे आहे तर ते सामपित्त असताना पुन्हा वाढवणारं सामता वाढवणारं ठरेल. म्हणून क्वथित शीतल म्हणजे काढा करून थंड केलेलं असं पाणी ज्या वेळेला पित्तयुक्त दोष असतील ना, तर त्यावेळेला ते हितकर जास्त ठरतं. आणि म्हणून सामता असताना, पित्त दृष्टी असताना वगैरे अशा पेशंट्समध्ये सिद्ध जल वापरणं हे महत्वाचं राहतं. म्हणजे ते एकदा तयार करून ठेवलेलं आहे, मग नंतर थंड झाल्यानंतर प्यायलं तरी चालेल, अशा पद्धतीचं पाणी. पण विवशितम तत् त्रिदोषकृत. विवशितम म्हणजे जे शिळं झालेलं पाणी ना भरून ठेवलंय 2-3 दिवस झाले, तर ते मात्र त्रिदोषकर असं पाणी आहे. पूर्वीच्या काळामध्ये ना रात्री भरलेलं पाणी सकाळी ओतून द्यायचं आणि मग सकाळी नवीन ताजं पाणी भरायचं अशी पद्धत होती. परंतु काळाच्या ओघामध्ये त्याच्यानंतर हे जे पाणी असतं तर त्याचं काय म्हणतो आपण अपव्यय करू नये ह्या दृष्टीने ते पाणी वापरायला सुरुवात झालेली आहे. परंतु मग हे पाणी कशा पद्धतीनं वापरावं ना, तर आपण पुढे किंवा आधी बघितलेलं होतं. उपलास फालनाक्षेप विच्छेद खेदितोदकाः हिमवन्मलयोद्भूता पथ्यास्ता एवच स्थिराः. तर हे पाणी कसं असायला पाहिजे? तर उपलास फाल म्हणजे काय? तर हे जे पाणी आहे ना, तर ते थोडंसं हलवून त्याच्यामध्ये फोडायला पाहिजे पाणी किंवा वरून धार सोडून त्याचे चहा वगैरे बनवतात ना, तर तशा पद्धतीचं ते पाणी थोडं केल्यानंतर त्याचा जो विवशित हा जो दोष आहे ना, तो निघून जातो आणि त्या कारणास्तव क्वथित शीतल असं जे पाणी आहे ते पित्तयुक्त दोषांवर आणि जे विवशित म्हणजे जे उशिरा पर्यंत ठेवलेलं असं जे पाणी आहे ना, ते मात्र त्रिदोषकर आहे आणि त्याचं त्रिदोषकरत्व घालवायचं असेल आपल्याला, रात्रीचं पाणी दुसऱ्या दिवशी वापरायचं असेल, तर मग मात्र ते थोडंसं हलवून घेणं, त्याला काय म्हणतो सूर्यप्रकाश दाखवणं, वायू दाखवणं ह्या गोष्टी करायला पाहिजेत. तर अशा पद्धतीनं ते वापरायला हवं. अदरवाईज पृथ्वीवरचं जे पाणी आहे ना, ते कायम पृथ्वीवरच आहे की हो. हो की नाही? म्हणजे
तेच पुन्हा आकाशात जातं, तेच पुन्हा ह्याच्यामध्ये येत आहे. पण प्रत्येक प्रकारच्या पाण्याचे गुणधर्म वेगळे राहतात ना. ह्याचं कारण की त्याच्यामध्ये सूर्याचा प्रकाश आणि वायूचं संचरण ह्या ज्या 2 गोष्टींमध्ये बदल होतो ना, म्हणून पाण्यामध्ये वेगवेगळेपण येत असतात. असं पाणी की ज्याच्यामध्ये सूर्याचा प्रकाश प्रविष्ट करत नाही किंवा ज्याच्यावरती वारा जो आहे, तर त्याचा परिणाम होत नाही किंवा वाऱ्याचं संचरण होत नाही. हे पाणी पिण्यासाठी योग्य नाही, असं आपण वाचलेलं होतं आधी. 15 दिवस होऊन गेले, आठवत असेल तर. तर ते तसं जर असेल, तर मग काल रात्री आपण पिंपामध्ये भरून ठेवलेलं पाणी आज सकाळी लगेच नाही वापरायचं, असंही योग्य नाही करणं, कारण आता पाण्याचा अपव्यय पण आपण करू शकत नाही. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे, तर ते पाणी आयदर उकळून घ्यायला पाहिजे किंवा दुसरी गोष्ट म्हणजे त्या पाणी जरा वेळ उन्हामध्ये ठेवायला पाहिजे. असं जरी केलं ना, तरी त्याचा परिणाम चांगला येणार आहे. आता इथपर्यंत जे आहे ना, ते सगळे श्लोक केवळ पाण्याच्या संदर्भामध्ये आहेत. म्हणजे गरम पाणी, गार पाणी, त्याच्यानंतर गांगजल, समुद्रजल, त्याच्यानंतर आपण हंसोदक ह्या वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या. आता ह्याच्यामध्ये ह्याच्या पुढे आणखीन एक गोष्ट जी महत्वाची आहे ना, त्याच्यामध्ये निसर्गात उपलब्ध असणारं वनस्पतीचे पाणी जे आहे ना, तर त्या संदर्भात इथे सांगितलेलं आहे. मग आता नारिकेलोदकं स्निग्धं स्वादु वृक्षं हिमं लघु तृष्णा पित्ता नीलहरम दीपनम बस्ती शोधनम. नारळाचं पाणी कसं असतं, तर नारिकेलोदक या नारळाच्या आत असणारं पाणी. आता नारळ म्हटलंय बरं का ह्याच्यामध्ये, म्हणजे तो तयार झालेला नारळ अशी गोष्ट अपेक्षित आहे. आपल्याला असं बऱ्याचदा आपण बघतो किंवा माहिती असतं, की हे जे नारळ आहे ना, नारळाचं पाणी आहे, तर ह्या नारळाच्या पाण्याचा संबंध जो येतो ना, तर ते शहाळं घ्यायचं का नारळाचं पाणी घ्यायचं? तर नारळाचं पाणी असा इथे अर्थ आहे. शहाळ्याचं पाणी आहे ना, ते किंचित कषाय असणारं आहे, कषाय रसाचं आहे आणि नारळाचं पाणी हे गोड असणारं, मधुर असणारं असं आहे. ह्या दोघांमध्ये थोडासा भेद आहे गुणांच्या संदर्भामध्ये. तर हे नारळाचं पाणी जे आहे ना, तर ते नारिकेलोदकं स्निग्धं. ते कसं आहे, तर स्निग्ध आहे, स्वादू गोड आहे, वृष्य म्हणजे वृष्य गुण असणारं असं आहे. हिमं लघु, हिम म्हणजे थंड आहे, लघु आहे. तृष्णा पित्ता नीलहरम, तृष्णा हरण करणार आहे, पित्त हरण करणार आहे आणि वात हरण करणार आहे. दीपनम तरी सुद्धा म्हणजे लघु आहे, थंड आहे, तरी सुद्धा ते अग्नीला दीपन करणार आहे आणि बस्ती शोधन करणार आहे. आता याच्यामध्ये एक 2-3 गोष्टी मला नक्की सांगाव्याशा वाटतात, की नारळाचं पाणी जे गर्भिणी स्त्रिया असतात ना, एव्हरी डे संपूर्ण नारळ पिणं असं एक चालू असतं आणि हे नारळ म्हणजे शहाळं पीत असतात. तर रोजच्या रोज जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का नारळाचं पाणी प्यायला गेलं ना, तर बऱ्याच वेळेला असं दिसतं, की सर्दी होणं, खोकला होणं किंवा बाळांना पटकन सर्दी होणं ह्या गोष्टी दिसतात. सो एव्हरी डे होण्याची ही काही फारशी तशी गोष्ट नाहीये. मग काय करायला हवं? तर आठवड्यातनं एकदा, दोनदा बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो बरं का, की आम्ही नारळाचं पाणी पिऊ शकतो का? गर्भिणी स्त्रिया विचारत असतात. मग त्यावेळेला हो, परंतु त्याचं प्रमाण जे आहे ना, ते आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा एवढं पुरेसं आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही वेळेला पेशंट्समध्ये जे प्रेग्नंट लेडीज असतात त्यांच्यामध्ये लीकिंग चालू होतं आणि हे लीकिंग होत असताना ह्या नारळाच्या पाण्याचा उपयोग खूप चांगल्या प्रमाणात होतो मात्र बरं का. तर ते लीकिंग जे आहे, तर ते लीक होत आहे, तर आपण समजा हाय लीक असेल, तर ते थांबवू नाही शकत. मग अशा वेळेला जर नारळाचं पाणी घेतलं गेलं ना, तर ते निसर्गातलं जे पाणी आहे, ते शरीरातल्या पाण्याला वाढवण्यासाठी कारणीभूत होतं आणि म्हणून अनुपान म्हणून या वेळेला नारळाच्या पाण्याचा उपयोग खूप चांगला होतो. आणखीन एक नारळाच्या पाण्याची महत्वाची गोष्ट अशी आहे, की ज्यावेळेला ऑलिगोहायड्रॉनियस असतं, तर त्यावेळेला सुद्धा या नारळाच्या पाण्याचा उपयोग खूप चांगला होतो. सो जर का ऑलिगोहायड्रॉनियस असेल, तर त्याच्यामध्ये गोक्षुरादी गुकुळ किंवा लाक्षादी गुकुळासारखी औषधं जी आहेत ना, तर त्याला अनुपान म्हणून नारळाचं पाणी आपण वापरलं, तर त्या पेशंट्समध्ये पोटाच्या बाळाच्या भोवतीचं असणारं पाणी वाढण्याच्या दृष्टीने मदत होत असते. सो ह्याप्रमाणे हे नारिकेलोदकाचा उपयोग आपण करून घ्यायला पाहिजे. आणखीन प्रमेहामध्ये दाह असताना म्हणजे वेगवेगळे स्किन इरिटेशन्स असताना सुद्धा ह्या नारळाच्या पाण्याचा उपयोग होत असतो. सो ह्या दृष्टीनं ह्या नारळाचं पाणी महत्वाचं राहतं. मग आता हे जे नारळाचं पाणी आहे ना, तेच का वापरायचं? तर स्निग्ध आहे, स्वादू आहे. एक महत्वाचा गुण त्याचा आहे, की वृक्ष आहे म्हणजे त्याचं गामित्व जे आहे ना, तर ते
शुक्राकडे आहे आणि म्हणूनच त्याचा उपयोग चांगला होतो. आणि म्हणूनच नारळाचं पाणी जे आहे ते विशेष करून गर्भिणी स्त्रियांमध्ये वापरायला आपल्याला हरकत नसते. आता हे जरी पाणी थंड असलं तरी सुद्धा ते दीपन करणारं असं आहे. कारण का? तर ते जे उत्पन्न झालेला नारळ आहे ना, तर तो ज्या वेळेला ह्याच्यामधनं नारळाच्या झाडामधनं नारळ तयार होतो, तर विशिष्ट अग्नी प्रक्रियेमुळे ह्या गोष्टी घडत असतात. त्याला पाचन होत असतं आणि म्हणूनच हे नारळ तयार होत असतात. सो त्यामुळं हे जे पाणी आहे ते सुद्धा पाचनासाठी म्हणून उपयोगी पडतं. आणि काय आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, की ते बस्ती शोधन आहे. बस्तीला ते उत्तम करणारं, शुद्ध करणारं अशा पद्धतीनं आहे आणि म्हणूनच ज्या वेळेला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स असतात किंवा ह्याचे पेशंट्स असतात रिनल स्टोनचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये सुद्धा ह्याचा उपयोग चांगला दिसतो आणि म्हणून बस्ती शोधन करावं ह्या दृष्टीने नारळाच्या पाण्याचा पण उपयोग निश्चित करू शकतो. त्याच्यानंतर एवढं सगळं बघितल्यानंतर नारळाचं पाणी जे आहे ना ते बऱ्याच वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये आपल्याला वापरता येत असतं. सो तुम्ही होमवर्क साठी आणखीन नारळाचं पाणी जे आहे ना तर त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स कोणते आहेत, मॉडर्न नुसार त्याचं काय एलिमेंट्स त्याच्यामध्ये सापडतात, तर ह्या गोष्टी तुम्ही होमवर्क म्हणून काढायच्या आहेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्यानंतर, वर्षासु दिव्य नादेये परम तोये वरावरे असं म्हटलेलं आहे. आता इथपर्यंत सांगितल्यानंतर नारळाचं पाणी सांगितलं आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वर्षासु दिव्य नादेये परम तोये वरा, दिव्यान आदेये परम तोये वरावरे. वर्षा ऋतूमधलं जे पावसाचं पाणी आहे ना, वर्षासु दिव्य नादेये असं म्हटलंय. तर हे दिव्य जल वर्षामधलं जे आहे तर ते अतिशय उत्तम आहे आणि नादेय म्हणजे काय, तर नदीचं पाणी हे जे आहे ते पाणी अवर आहे. सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात अवर असं कोणतं आहे, तर वर्षासु दिव्य तोय वर आणि नादेय तोय अवर असं म्हणते, परम अवर असं म्हणते. नदीचं पाणी सगळ्यात अवर म्हणजे कमी प्रतीचं आहे आणि वर्षाचं दिव्य जल जे आहे ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. सो इति तोय वर्ग हा, याप्रमाणे इथपर्यंत संपूर्ण पाण्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर आता क्षीर वर्ग हा, क्षीर म्हणजे काय, तर काय आपण ज्याला दूध म्हणतो, तर तो वर्ग इथे चालू होता. आता इथपर्यंत संपूर्ण आपण पाण्याच्या गुणधर्म बघितले आणि पाण्याच्या गुणधर्मांमध्ये वर्णन करत असताना नारळाचे पण त्यांनी तिथे सांगितले. त्याच्यानंतर क्षीरवर्ग म्हणत असताना स्वादुपाक रसम स्निग्धम ओजस्यम धातुवर्धनम वातपित्त हरम श्लेष्म वृष्यम श्लेष्मलम कुरु शीतलम प्रायपयोत्र गव्यंतु जीवनीयम रसायनम. हा जो श्लोक आहे हा आपण नेक्स्ट टाइम बघणार आहोत. सो तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही इथेच कमेंट्स मध्ये लिहिल्यात तरी सुद्धा आपण त्याचं लगेचच उत्तर देऊया. काही आलेले आहेत प्रश्न आता, तर आपण सुरुवात करूया. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये. हा, शहाळे गुरु आणि स्निग्ध शुक्रवर्धक असते. हा, तर शहाळ्याच्या आणि नारळाच्या ह्या पाण्यांमध्ये जो फरक आहे ना, त्याच्यामध्ये शहाळ्याचं पाणी जे आहे ना ते कच्च किंवा कषाय रसाचं असतं. त्याच्यामुळे ते कच्च आहे, ते तयार झालेला नारळ नाहीये, बरोबर. आणि त्याच्याचमुळं ते गुरु आहे, थोडस किंचित अभिषंधी असतं, स्निग्धता त्याच्यामध्ये जास्ती असते म्हणून अभिषंधी असतं असं होतं. आणि शुक्रवर्धक तर ते निश्चितच आहे. पक्का जो नारळ आहे त्याचं सुद्धा पाणी शुक्रवर्धक निश्चितच आहे. ओके, प्रमाण किती असावे शहाळे नारळ पाणी आणि ऑलिव्हहर्डोनियस किंवा बेकिंग साठी. हा,
हा छान प्रश्न आहे. तर आपण ज्या वेळेला लीकिंग किंवा ह्याच्यासाठी ऑलिगोहायड्रामनियासाठी हे जेव्हा देणार आहोत, पाणी नारळाचं जेव्हा देणार आहोत अनुपान म्हणून, तर त्याच्यामध्ये कसं करावं माहितीये, की शहाळं समजा आपण वापरलं तर त्याच्यामध्ये नारळाचं पाणी जर वापरलं तर साधारणपणे एक 200 ते 300 एम-एल पर्यंत असं हे पाणी येतं. आणि शहाळं जर असेल तर ते 300, 350, 400 एम-एल पर्यंत सुद्धा आपल्याला पाणी मिळतं. मग आता एवढं जर 300, 350, 400 एम-एल पाणी आपण वापरणार आहोत ना, तर मग ते कशा पद्धतीनं वापरावं? तर ते शहाळं आहे ना, त्याच्यातच ते पाणी ठेवायचं आणि प्रत्येक वेळेला घेताना साधारणपणे 50 ते 70 एम-एल पाणी असं 3 वेळेला डिव्हायडेड डोसमध्ये वापरायचं. म्हणजे काय? तर शहाळं कापायचं ते जे शहाळ्याच्या आतमध्येच त्याचं पाणी राहील अशी व्यवस्था करायची. म्हणजे ते पाणी चांगलं राहतं. फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची जरुरी नाही. त्याच्यानंतर त्याला एखादा सपोर्ट वगैरे देऊन ते असं उभं राहील असं व्यवस्था करायची. त्याचं जे झाकण असतं त्याच्यावरती तसंच ठेवायचं. मग जेव्हा हवं असेल ना, तेव्हा ते असं ओतून घ्यायचं थोडंसं, साधारण 50 ते 70 एम-एल पाणी आणि ते तेवढं एका डोस बरोबर द्यायचं. दुसऱ्या डोस बरोबर आणि तिसऱ्या डोस बरोबर. तर ह्याप्रमाणे संपूर्ण दिवसभरामध्ये एक शहाळं संपावं असा सर्वसाधारणतः त्याचा अनुमानाचा क्रम असायला हवा. ओके. अजून बघूयात क्वेशन्स काय आहे? एक मिनिट. मातीच्या मडक्यातले पाणी प्यावे की नाही प्यावे? असं एक विचारलेलं आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीनं स्टोरेजच्या संदर्भामध्ये पुढे सुद्धा आलेलेच आहेत श्लोक, की कशामध्ये काय ठेवावं, स्टोअर कशामध्ये करावं या अर्थाने. तर मातीच्या मडक्यातलं जे पाणी आहे ना, ते म्हणजे सगळ्यात उत्तम जे आहे ते सुवर्णपात्रातलं ज्वर ही तर गोष्ट बरोबर आहे. परंतु ज्यावेळेला आपण पात्रातलं जल म्हणतो, तर हे काही आपल्याला प्रत्येकाला शक्य नाहीये ना, की करणं. मग काय करायला पाहिजे? मग तांब्याच्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी ठेवू शकतो. मडक्यामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये आपण ज्या वेळेला पाणी ठेवतो ना, तर त्याचा एक परिणाम त्याचा असा चांगला येतो, की मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवल्यानंतर त्याचा टी-डी-एस म्हणजे टोटल डिसॉल्व्हड सॉलिड जे आहेत ना, तर ते मेंटेन होतात किंवा रेग्युलेट केले जातात मातीच्या मडक्यामुळं. आणि म्हणून मातीच्या माठामधलं पाणी निश्चित पिऊ शकतो आपण. समजा पाणी हार्ड असेल ना, तर ते हार्ड वॉटर जे असतं, त्यातले जे सॉलिड्स असतात, तर ते मातीच्या मध्ये जे पोरस असतं ना, तर त्याच्यामध्ये निघून जातात आणि चांगलं पाणी आपल्याला मिळतं. आणि समजा काही कारणामुळे जर त्याच्यामध्ये टोटल डिसॉल्व्ड सॉलिड्स नसतील, असं जर असेल ना, तर मातीच्या जे माठामधलं जे सॉलिड पार्टिकल्स आहेत, तर ते त्याच्यामध्ये येतात आणि तसा त्याचा टी मेंटेन केला जातो आणि म्हणून नॅचरल टी मेंटेन करणारं असं म्हणून मातीच्या माठातलं पाणी आपण नक्की पिऊ शकतो. अजून एक विचारलंय, गांगजल अबाउट साल रखने. हां, बहुत साल कैसे रखेंगे? गंगाजल जे आहे ना, तर त्याच्यामध्ये आता नाभातून भ्रष्ट झालेलं आणि पात्रात डायरेक्ट आपण जे पकडलेलं पाणी आहे, तर हे कसं ठेवायचं किंवा 1 वर्ष कसं ते मेंटेन करायचं. तर ह्याच्यासाठी ना मी सांगितलेलं होतं मला वाटतं, की राजस्थानमध्ये ना मी एक हे बघितलेलं होतं, की एक कुटुंब आहे, तर ते त्या कुटुंबाचं पाणी जे काही थोडाफार पाऊस पडतो ना, ते संपूर्ण त्याच्यामध्ये साठवून ठेवतात आणि पाईपलाईननी मग त्यांनी ते फायनली जमिनीच्या खालती एक असं टाकीसारखं बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते पाणी साठवून वापरलं जातं. तर ह्या पद्धतीनं आपण ते पाणी साठवून नक्कीच ठेवू शकतो. आणि आता हे जे म्हटलेलं आहे ना, की विवशित म्हणजे जे शिळं पाणी आहे ते त्रिदोषकर आहे. तसा त्याला संपर्क येऊ नये ह्याच्यासाठी काय करायला हवं, तर ते पाणी हलवणं एक भाग, दुसरा भाग त्या पाण्याला ह्याचा संपर्क करणं, सूर्याचा संपर्क करणं आणि तिसरा भाग म्हणजे त्या पाण्याला वाऱ्याचा संपर्क करणं. ह्या जर का 3 गोष्टी आपण केल्या ना, तर मग त्याच्यामध्ये असा परिणाम आपल्याला मिळतो, की ते जे गांगजल आहे, जे आपण साठवून ठेवलेलं आहे, ते सुद्धा विवशित किंवा त्रिदोषकर असं होणार नाही. त्या दृष्टीने त्याचं महत्त्व आहे. ओके. डी-एन-एस असल्यास पेशंट्स माउथ ब्रीथिंग करतात, पण पाणी जास्त पितात आणि युजुअली यांना सकाळी उठल्यानंतर शिंका आणि व्हीजिंग होतं.
तर अशा पेशंट्समध्ये काय कंडिशन्स काय द्यायला पाहिजे असं विचारलंय. तर छान प्रश्न आहे हा, की चे जे पेशंट असतात ना, तर त्यांना खूप जास्त पाणी प्यायची सवय असते. कारण घशाला खूप त्यांच्या कोरड पडत असते. ही घशाला कोरड पडते म्हणून ते पुन्हा-पुन्हा पाणी पितात आणि अत्यंबुपान हा पिनसाचा हेतू म्हणून सांगितलेला आहे आणि म्हणून बऱ्याच वेळेला असं होतं, की हे पाणी पितात आणि त्याच्यानंतर त्यांना स्वतःला हा त्रास वाढत असतो. तर त्या दृष्टीने इथे काय करायला पाहिजे? मग सिद्ध जल आपण त्यांना प्यायला द्यायला पाहिजे. मग मुस्ता सिद्ध जल किंवा शुंठी सिद्ध जल असं जर सिद्ध जल आपण त्यांना दिलं ना, तर त्या पाण्यापासून होणारा अभिषंद किंवा त्या पाण्यामुळे होणारा शरीरामधला विकृत कफासारखा परिणाम ह्या गोष्टी कमी होतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उठल्यानंतर त्यांना शिंका येतात. ही गोष्ट अगदी खरी आहे. मग ह्यामध्ये पुनर्नवा वेखंड आणि आंबे हळद किंवा पुनर्नवा वेखंड ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, त्या उगाळून कपाळ आणि नाकाला लेप करायला सांगायचा रात्री झोपताना. म्हणजे उठल्या-उठल्या शिंका येत नाहीत. बृहदहरिद्राखंड पोटामध्ये देणं आणि पाण्याचं प्रमाण जे आहे ना, ते थोडंसं कमी करायला लावणं किंवा सावकाश धीम्या पद्धतीनं ते पाणी नॉर्मल कंटेंटमध्ये आणणं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये व्हायला पाहिजेत. असं जर केलं तर पिनसाचे पेशंट आहेत ना, ते चांगल्या पद्धतीने आपल्याला ट्रीट करता येत असतात. डी सर्जिकल ट्रीटमेंट की औषधांनी कमी होऊ शकतं. खूप छान पद्धतीने औषधांनी कमी येतो. प्रत्येक वेळेला सर्जरी करायची गरज लागतेच असं नाहीये. रादर सर्जरी केल्यानंतर बऱ्याच वेळेला असं होतं, की पेशंटला श्वास घेताना किंवा प्रत्येक वेळेला थ्रोट इन्फेक्शन पटकन बसतं. ह्याचं कारण काय आहे, की आपण मॅटस जे असतं ना, ते मोठं करतो ह्या सर्जरीमध्ये आणि तसं असल्यामुळे रेट्रोग्रेड इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त राहते आणि म्हणूनच सायनोसायटिस पुन्हा वारंवार बसणं अशा गोष्टी घडतात आणि म्हणूनच ह्याच्यामध्ये उत्तम पद्धतीनं आपल्याला औषधं देऊन पेशंटला बरं करता येत असतं. त्याच्यासाठी औषधांमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी वापराव्यात. पंचकर्म वापरावं, त्याच्यामध्ये षडबिंदू तेलाचं नस्य वापरावं. खूप जास्त शिंका येत असेल, तर भृशम क्षवतू तेलाचं नस्य वापरावं. त्याच्यानंतर आता सांगितलेला लेप जो आहे तो वापरावा. जर का बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये जर का सेप्टम डेव्हिएट झालेला असेल, तर त्याच्यामध्ये कुंभडनखी उगाळून त्याचा लेप करावा. त्याचा परिणाम चांगला येतो. त्याच्यानंतर कांचनहार गुळगुळ पोटामध्ये द्यायला पाहिजे. ह्या पेशंटना बऱ्याच वेळेला अर्शाची हिस्ट्री सापडते. सो त्या दृष्टीने अर्शाची औषधं जी आहेत ना, ती पोटामध्ये द्यायला पाहिजेत. ह्या पद्धतीनं जर आपण केलं ना, तर त्याचा परिणाम आपल्याला चांगला दिसतो. आणि मग पेशंट जे आहेत, तर त्याच्यामध्ये इव्हन सेप्टम सुद्धा सरळ होतो. सेप्टम का वाकडा झालेला असतो? तर त्याला सूज आलेली असते. अंड्याला सूज आलेली असल्यामुळं एरिया तर त्याला तेवढाच आहे आणि तेवढ्याच एरियामध्ये समजा 7 इंचाची गॅप आहे. एक उदाहरण सांगते आणि त्या 7 इंचाच्या गॅपमध्ये आपल्याला 7 इंचाचा पत्रा बसवायचा आहे, तर तो बरोबर बसेल. परंतु 7 इंचाच्या गॅपमध्ये जर का 9 इंचाचा पत्रा बसवायचा असेल, तर तो बसताना असा वाकून बसेल ना आणि तो का वाकला जातो? तर ते सूज आहे म्हणून. मग ही सूज जर ओसरली, तर मग काय होईल? तर तो बरोबर बसेल पत्रा. म्हणजेच काय? तर तिथलं इन्फ्लमेशन घालवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी कुंभडनखीचा उपयोग अतिशय उत्तम होतो. ओके. स्नोरिंगमध्ये काय विचार करावा आणि हाऊ टू ट्रीट? खूप मोठा प्रश्न असतो स्नोरिंग हा. बरेच पेशंट्स असतात ह्याचे आणि पेशंट अगदी वैतागून गेलेले असतात, की फार म्हणजे बाकीचे कंटाळतात, तो माणूस नाही कंटाळत. बाकीच्यांना झोप लागत नाही म्हणून. मग स्नोरिंगमध्ये काय करायला पाहिजे? तर थकल्यामुळे हे स्नोरिंग खूप जास्ती होत असतं बरेच पेशंट्सना. ज्याला आपण मस्क्युलर लिथार्जी असं म्हणू, तर त्या पद्धतीने होत असतं. सो ह्याच्यामध्ये स्नोरिंगमध्ये बऱ्याच वेळेला नाकाला चिमटा लावण्यापासून ते बरेच उपाय केले जातात. परंतु ह्याच पेशंटमध्ये जर का आपण बघितलं, तर त्यांना एका कुशीवरती टर्न करायला सांगितलं ना, तर बऱ्याच वेळेला थोडा काळ तरी ते स्नोरिंग कमी होतं. याचाच अर्थ काय, की श्वास बदलणं, श्वासाची गती बदलणं, अनुलोम-विलोम करणं, ह्या गोष्टींनी हे स्नोरिंग उत्तम पद्धतीने कमी येत असतं. म्हणून पेशंटला रेग्युलरली आपण हे काय म्हणतो अनुलोम-विलोम आणि भस्त्रिका हे जे 2 प्राणायाम आहेत ते करायला सांगावेत. ह्याच्यामध्ये औषधं जी द्यायची, त्याच्यामध्ये कुंभडनखी गुळगुळाचा उपयोग होत असतो. आणखीन ग्रहणीतली जी औषधं आलेली, जसं ग्रहणी मिहीर तेल जे आहे, तर ते लावण्यासाठी देणं. ग्रहणी गजकेसरी किंवा ग्रहणी कपाट केसरी ही औषधी जी आहेत, तर ती रसपाचकासोबत वापरणं, या गोष्टी करायला पाहिजेत. त्याच्याच बरोबरीने आपण ओरल हायजीन सुद्धा चांगली ठेवावी ह्या गोष्टी बघायला पाहिजे. गार्गल्स वेगवेगळे द्यायला पाहिजेत. त्याच्यामध्ये सहचराचे जर गंटूश दिले गेले ना,
तर नेझल पॉलिप्स वगैरे असतील तर तेही कमी येतात. जनरली ह्या नेझल पॉलिप्स मुळे सुद्धा बऱ्याच वेळेला स्नोरिंग होत असतं. तर ही बाकीची जी कारणं आहेत ना, त्याचाही विचार करून आपण औषधं द्यायची. कांचननार, कुंभडनखी, गुळगुळ पोटामध्ये देणं, कुंभडनखीचा लेप लावणं, त्याच्यानंतर अनुलोम-विलोम करणं, भस्त्रिका करणं, त्याच्यानंतर ग्रहणीतली औषधं वापरणं. एवढं केल्याने हे उत्तम पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट देता येत असतं. गंगाजल के पानी विशेषतः सालों तक रखने के बाद भी उसमें कोई जंतु नहीं आता, इसके कारण क्या हो सकता है? सारे नदी जो हिमालय से आते हैं उसमें गुण होंगे क्या? अच्छा, तर ह्याच्यामध्ये कसं आहे ना, की गंगाजल जे आहे, की जे आपण वरच्यावर पकडलेलं आहे हां, तर त्याचा हवेशी किंवा रादर ह्याच्याशी काय म्हणतो जमिनीशी संबंध आलेला नसतो आणि तेच कारण आहे, की त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जंतूंची वाढ होत नाही. मात्र ज्या वेळेला त्याचा हवेशी संपर्क येतो आणि हवा जर का चांगली नसेल, खूप जास्ती पोल्युटेड असेल, तर मग मात्र ते गंगाजल जे आहे ना, ते सुद्धा पिण्यायोग्य नाही असं म्हटलेलं आहे. सो आपण ते काही वर्षांपूर्वी ग्रीन कलरचा पाऊस पडलेला होता डोंबिवलीमध्ये. तर ते एकदम शास्त्रज्ञांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट झालेली होती. सो अशा वेळेला हे जे असे पाऊस पडतात ना, तर असं का होतं, तर वरच्या हवेमधले जे थर असतात त्याच्यामध्ये अनेक पोल्युटंट्स असल्यानंतर त्याची रिएक्शन पाण्यासोबत होऊन ह्या गोष्टी घडतात. सो त्याच्यामुळे आपण कुठल्या एरियामध्ये, कोणत्या प्रकारच्या भूमीमध्ये राहतोय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आजूबाजूला इंडस्ट्रियल एरिया किती आहे किंवा ज्याला आपण चिमनी वेस्ट म्हणतो तर ते किती आहे? ह्या सगळ्या गोष्टीचा सुद्धा विचार करायला पाहिजे. वरून पडलेलं जे पाणी आहे ना, ते उत्तमच आहे. परंतु ते आपण पकडण्यापूर्वी ज्या गोष्टींचा त्याच्याशी संपर्क आलेला आहे, ह्या गोष्टी सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं राहतं. आणि म्हणून गंगाजल उत्तम आहेच आहे, परंतु कोणत्या एरियामध्ये आपण ते कलेक्ट करतोय ही पण गोष्ट तेवढीच महत्त्वाची राहते. ओके. आय थिंक क्वेश्चन झालेले आहेत सगळे. सो हा जो श्लोक आहे क्षीराचा, गोक्षीर, हे आपण नेक्स्ट टाइम बघणार आहोत. आज आपण या ठिकाणी इथेच थांबूया. तत्पूर्वी पसायदान म्हणूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायिकपण, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजय हो आवेजे, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. अजून एक गोष्ट सांगायची होती की वेळ जी आहे ती आपण 4 ठेवावी का 5 ठेवावी याबद्दल आपण एक हे टाकलेलं आहे YouTube वरती. आयदर त्याच्यावरती किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सुद्धा जरी लिहिलं की तुम्हाला कन्व्हिनियंट टाइम कुठला राहील जास्त, 4 किंवा 5 आणि फ्रायडेला 1 दिवस असंच असेल. सो त्या दृष्टीने तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरी लिहिलं तरी हरकत नाही. एवढं लिहूया. आज आपण थांबूया.